इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ नगरपालिकेत शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले। शिवकालीन शस्त्रांची तरुण पिढीमध्ये जनजागृती होऊन त्यांच्यात इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे इतिहासाच्या पाऊलखुणा अंतर्गत अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात तळमजल्यावर प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। यामध्ये शिवकालीन नाणी, शिवकालीन शस्त्र यांचा समावेश करण्यात आलाय। जवळपास 125 पेक्षा जास्त शस्त्रांचा हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट असे 2 दिवस नगरपालिकेत हे शस्त्र प्रदर्शन सुरू आहे। या प्रदर्शनात शिवप्रेमींना ऐतिहासिक शिवकालीन दांडपट्टे, धोप, मुलेरी मुठीची तलवार, तेगा, उना, गोलिया पद्धतीची तलवार, मराठा कट्यार, विजयनगर कट्यार, बिचवा, खंजीर, अडकित्ता, कर्द, खंजराली, गुप्ती, माडू, परशू, धनुष्यबाण, भाले, बिटा, सांग, तोपगोळे, जुने कुलूप, त्याचबरोबर 2500 वर्षापूर्वींची प्राचीन आहात नाणी, पंचमार्क नाणी, सातवाहनांची नाणी, देवगिरी आणि विजयनगर साम्राज्यातील नाणी, श्री शिव छत्रपती, श्री शंभू छत्रपती, श्री राजाराम छत्रपती आणि श्री शाहू महाराज यांची दुर्मिळ नाणी, तसेच मराठा साम्राज्यातील दुर्मिळ चांदीची नाणी आणि संस्थानिकांची नाणी पाहायला आणि अभ्यासाला मिळणार आहे। नागरिकांनी या शस्त्र प्रदर्शनाला भेट देऊन शिवकालीन शस्त्र पाहण्यासाठी व त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी नगरपालिकेत या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन संग्राहक भार्गव शेलार यांनी केलं आहे। नमस्कार। अंबरनाथ महानगरपालिका आणि कोर ओशियन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक नाणी आणि शस्त्र प्रदर्शन अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट 2 दिवसासाठी भरवलेला आहे। यामध्ये आपल्याला प्रामुख्याने शिवछत्रपतींच्या काळातली ऐतिहासिक तलवारी, नाणी, शस्त्रे, त्यामध्ये दांडपट्टा आहे, भाले आहेत, खंजीर आहेत, वाघनखं आहेत, त्यानंतर जांबिया, बिचवा यांसारख्या शस्त्रांचा आपल्याला प्रामुख्याने समावेश बघता येतो। त्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी वापरलेली वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील। साधारणतः एक 125 शस्त्र आपल्याला इथे प्रदर्शनात आपण मांडलेली आहे। आता तर आपण प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे, तर सकाळपासूनच प्रदर्शनासाठी बरेचसे नागरिक भागात इथे आलेले आहेत। उद्देश की साधारणतः 350वा राज्याभिषेक महोत्सव होऊन गेला आणि शिवछत्रपतींचा आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत आणि इथल्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवा या उद्देशाने या महानगरपालिकेने इथे शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। नागरिकांना हेच आवाहन करेल की जास्तीत जास्त संख्येने आपण 2 दिवस इथे प्रदर्शन ठेवलेलं आहे, तर आपण ते पाहण्यासाठी यावे।